TV9 रिपोर्टरच्या एक्झिट पोलनुसार विभागानुसार काय आकडेवारी आहे पाहूयात। पोलची आकडेवारी पाहिली तर विदर्भात एकूण 62 जागा आहेत। 62 पैकी भाजपला 19 जागा मिळताना दिसतात। 2019 मध्ये भाजपला 29 जागा मिळालेल्या होत्या। मात्र एक्झिट पोलनुसार भाजपला 10 जागांचं नुकसान होताना दिसतंय। शिंदेंच्या शिवसेनेला 2, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 4 आमदार येऊ शकतात, तर काँग्रेस विदर्भात 25 आमदारांसह मोठा पक्ष होऊ शकतो। ठाकरेंच्या शिवसेनेला 5 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 4 आमदार येऊ शकतात। इतरांचा विचार केला तर प्रहार 1, राणांच्या युवा स्वाभिमानचा 1 आणि वंचितला 1 जागा मिळू शकते। मराठवाड्यामध्ये एकूण 46 जागा आहेत। भाजपला 8 जागा मिळताना दिसतात। 2019 मध्ये भाजपला 16 जागा मिळाल्या होत्या, इथं भाजपला 8 जागांचं नुकसान होताना दिसतंय। शिंदेंच्या शिवसेनेला 5 जागा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचेही 5 आमदार येतील अशी शक्यता आहे। काँग्रेस 8, ठाकरेंच्या शिवसेनेला 10 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 9 तसंच इतर 1